नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी आपल्या इतिहास विषयातील प्रकरण नंबर 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन याचा अभ्यास करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवी कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात बदल झाले. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे. याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला किंवा नवीन वैचारिक चळवळीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. पुढे धर्मसुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. पहिला आपण बघणार आहोत ब्राह्मो समाज. राजाराम मोहन राय यांनी इसवी सन 1828 बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. राजाराम मोहन राय यांनी सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. तसेच विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण याचे समर्थन केले. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. आता ब्राह्मो समाजानंतर प्रार्थना समाज आपण बघूया. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्त्वे होती. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था स्थापन केल्या आणि सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. त्यांनी स्पृश्यतेला विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. स्त्री पुरुष अथवा माणसा माणसामध्ये भेद करणाऱ्या चालीरीतींवर त्यांनी कडक टीका केली. आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते. स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन केले. वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या.
आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या. रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली. दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले व आजही करत आहेत. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. त्यांनी इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांनी दिला. शीख समाजातील सुधारणा. शीखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. स्त्रीविषयक सुधारणा. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती, खूप हलाखीची होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरट कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सतीप्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा समाजात होत्या. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिक याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राम मोहन राय यासारख्या समाज सुधारकांनी मदत केली. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका, निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपणाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध, जी प्रथा किंवा परंपरा असेल त्याविरुद्ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. विधवा, परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नांमधूनच 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचरिका अभ्यासक्रम सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचे योगदान दिले आहे. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पाडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. जरा विचार करा विद्यार्थ्यांनो, समाज सुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर आज स्त्री शिक्षणापासून वंचित राहिली असती. वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले आहे तर आपल्याला माहिती आहे की स्त्री आपली आई आहे, आपली बहीण आहे, किंवा आपल्या घरातले जेही कोणी किंवा आजूबाजू आपण जेही काही स्त्रियांना बघतो किंवा ज्या महिलांना बघतो त्या सर्व काही आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि कुटुंबाला तेवढीच ते काय करतात, सपोर्ट करतात. आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का? जर होय तर कोणते प्रयत्न करायला हवेत याचा विचार नक्कीच तुम्ही करायला हवा. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ आपण आता बघूया.
अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. पुढे याचेच अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. हिंदू समाजातील चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती केली. सहभोजनादी कार्यक्रम राबवले. इतिहास. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तिचा अभ्यास आपण पुढील पाठात नक्कीच करणार आहोत. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आहे, माहीत आहे का तुम्हाला प्रबोधनाचे इतर क्षेत्रांमधील आविष्कार? तर चला बघूया. सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना तर विज्ञानाच्या क्षेत्रात C.V. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते. अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली. कथा कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला. या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या. नवी वृत्तपत्रे व मासिके ही समाज सुधारणा व राजकीय जागृतीची वाहक ठरली. कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली. संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला पुढे आली. विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व लोकांना उमलू लागले. खूप खूप धन्यवाद.